नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, 2 दिवस झाले कोकणामध्ये आलो आहे. आणि कोकणामध्ये येण्याचं कारण म्हणजे आमची जी जागा आहे तिला आम्ही लास्ट टाइम आलो होतो, तुम्ही ब्लॉग बघितला असेल. ती जी जमिनीमध्ये ते करड वाढलं होतं ते साफ करून घेतलं होतं. त्यानंतर आता आम्ही आलो आहे, त्याचं कारण म्हणजे जागा ती लेवल करून घेतली JCBने. नंतर आम्ही बाजूनी बॉर्डर तयार करणं म्हणजे गेट तयार करून घ्यायचं, त्यासाठी आलो होतो. तर वरती नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला म्हणजे आता कमीत कमी 3000 सबस्क्रायबर झाले, 4000च्या दिशेने चाललो आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता आदित्य कॅमेरा पकडला आहे, तो आता मला घेऊन जातो आहे. शेतीमध्ये जे लागणारं पाणी आहे ते कसं स्टोरेज केलं जातं आणि ते कशा प्रकारे साठवलं जातं ते आपल्याला दाखवणार आहे. चला तर मग जाऊया तिथे आणि बघूया. चला. थांबा, दे 2 मिनिटं. हे बघा मित्रांनो, अरे मला खायचं आहे पिवळा काजू, मला खायचं आहे रे. थांब रे, दाखव दे. बघा काजू आली, आता काजू खायची. हे मस्त लागतं, कोणी खाल्लं असेल ना कमेंट मध्ये सांगा. हा ससेचा पाठवून लागलाय. आता तो रानातला ससा नाही, रिअल लाईफ मधली ससा आहे. हा चल आणि मागे दाखव काय मागे. मित्रांनो, आता आदित्य आहे सोबत. शाळेत गेलेला तो सांगितल्याप्रमाणे, शाळेत जाऊन आलाय. 2 दिवस गेला शाळेत. आता काय आहे त्या जागेवरती सांग जरा एकदा. आता ती अशी जागा आहे ज्या जागेवरती शेतीसाठी वापरलं जाणारं पाणी आहे. हा, त्या जागेवरती स्टोअर केलं जातं. ओके. आणि त्या जागेवरून आपण ते शेतामध्ये पोचवू देखील शकतो. म्हणजे असा एक छोटासा बाण घातलेला गेलेला आहे. बाण म्हणजे आता एक छोटंसं धरण बनवू शकतो आपण. हा. आता ते दाखवणार आणि त्याच्या आतमधील जे पाणी आहे ना त्याच्यामधून आपण एक छोटासा टाइम लॅप्स पण दाखवूया. ओके, चालेल. त्यात आपल्याला पुढे दिसणारच आहे. हा, त्यामुळे आता आपण त्या जागेकडे जाऊया. चला. लास्ट टाइम तुम्ही बघितले असेल, तूर डाळीची झाड आहेत ना. ही सर्व तूर डाळीची झाड आहेत. तुम्ही बघितलं नसेल तर ब्लॉग बघा तुम्ही. गावचं मी एक प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे कोकण म्हणून हे लिहिले आहे. प्लेलिस्टचं नाव आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकतात. ते बघा, हे छोटासा पार्ट आहे बघा. आता ह्याच्यातनं खाली जायचं आहे. सावकाश. हे बघा. हा, लास्ट टाइम हे मोठं नव्हतं ना. हे कोणते आहे बोललेला? हे नाचणं. हा, हे बघा नाचणी. लास्ट टाइम एकदम छोटी होती. आता बघा केवढी मोठी झाली. आणि ही सुकलेली तूर डाळ. हे बघा, सुकलेली तूर डाळ. आणि ह्याच्यामध्ये कॅमेरा फोकस नाही होत आहे, 1 मिनिट. हा, हे बघा, ही आहे सुकलेली तूर डाळ. आणि ह्याच्यामध्ये तूर डाळ असते. दाखव. हा, ही बघा, ही तूर डाळ आहे. ही तयार आहे खाण्यासाठी. ही खराब असते, अशी असते ती. बघू. ओके. आणि जी अशी दिसते ना साफ सुंदर, ती चांगली. ओके, दाखवतो. थांब, परत दाखवतो. आणखी थोडे जास्तीच्या चांगले असतात. ही अशी खराब होतात थोड्या. ओके. किडे लागतात. आणि म्हणजे काय तूर डाळ अशी असते ती खराब असते आणि थोडेफार असतात ते चांगले असतात. ते बघा, म्हणजे तूर डाळीमध्ये जर तू 100% तूर डाळ जर पकडली 1 किलो बघा, तर त्याच्यापैकी जवळजवळ 45 ग्राम बोलतो, 450 ग्राम तरी खराब असणार. ती बघा तूर डाळ. चला. आणि तूर डाळीचं झाड पुन्हा एकदा दाखवतोय बघा. ही अशी फुलं आली आहे बघा तूर डाळीला. येणार आहे फुलं बघा कशी आहेत तूर डाळीची. अजून यायची बाकी आहे. चला. आणि मस्तपैकी नाचणं बघा कसलं हे झालंय. ते बघा इथे ना नाचणी लावलेले आहेत. डॅम दाखवू नको रे, मस्त पैकी नाचणी लावलेले. डॅम दाखवू नको, डॅम दाखवू नको. हा रे नाही दाखवत.
कारण की आपण खूपच जपलो. बंद कर आता. हे काय लावलंय इथे? इकडे ऊल बोलतात त्याला. हे काय लावलंय? मिरच्या रे, ऊल. हे बघा मिरच्या लावलेल्या आहेत. हे काय रे मोठं? हा, मुळ्याचं झाड आहे. हो. हे बघ मुळा बघा केवढा लागलाय. हे बघ इकडे मासे बघ किती आहेत ते. त्या साईडला पण आहे मुळा. हा बघा या साईडला कमी पाण्यामध्ये मासे खूप आहेत. ते नंतर दाखवूया. म्हणजे इथे सर्व तुम्हाला दिसत असेल. त्या साईडला पण नाचणी लावलेली आहे ती बघा. चल ये, चल पूर्ण तिथे. ये, चल. चल या बंद कर, बंद कर. येतो चल. आणि हा सर्व व्ह्यू आहे इथून बघा. हे बंद कर आणि गोप्रो घेऊन ये. चल आता मी तुम्हाला डॅम मधलं पाणीच दाखवतो डायरेक्ट कसं दिसतं ते. म्हणजे गोप्रो आणलेला आहे सोबत. गोप्रो पाण्यात टाकतो आणि पाण्यातला व्ह्यू बघा आधी, मग तुम्हाला डॅम दाखवतो. मित्रांनो आम्ही त्या ह्याच्यामध्ये आलेलो आहे आणि इथे ना तुम्हाला मासे दिसत असतील हे बघ पडताना. ते बघ छोटे 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 मासे आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवतो तो आहे स्टोरेज एरिया. हे बघ वॉटर स्टोरेज डॅम. मला जर असं समोर थांब. तर मित्रांनो तिथे त्या साईडला आहे स्टोरेज एरिया. आणि ह्या लोकांनी आहे ना इथे मागे बघू शकतात ना तुम्ही, इथे सर्व नाचणी वेगवेगळं. इथे ह्या साईडला मिरच्यांचं हे लावलेलं आहे. मिरच्या हे करतायत, शेती करतात मिरच्याची. आणि आता पुढे तिथे जाऊया आपण. तू ये ना हळू. हे पाण्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत. ये इथे. इथे इथे छोटे छोटे मासे पोहतात आहे. दिसतच असणार. आणि तो बघा वैभव दादा तिकडे. तर मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलात ना, हा आहे स्टोरेज एरिया. म्हणजे हे पिण्याचंच पाणी म्हणता येईल. आणि इथे पाणी बघा कसं अडवलेलं आहे. हे इथे अशी बांध टाकलेलं आहे आणि हे पाणी अडवलं गेलं आहे मातीने. बघा दाखव ना खाली दाखव. हे जे बघतायत तो बांध टाकलेला आहे आणि त्यावरने मातीने पूलसारखं तयार केलेलं आहे आणि हे पाणी अडवलं आहे बघा. हे फक्त मातीने नाही, याच्या आतमध्ये सिमेंटच्या पिशव्या घालून मातीच्या छोटे छोटे थर बनवलेले आहेत. तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडने सिमेंटच्या पिशव्या. हे बघा जरा दारे तिथे दाखव. सिमेंटची पिशवी दाखव तिथे जा. हे बघा हे तिथे दिसत आहेत ते सिमेंटच्या पिशव्या लावल्यात आणि हे पाणी स्टोअर केलेलं आहे. ते बघा गोप्रो दे. हे बघा जरा गोप्रो दे रे. आणि हे पाणी जंगलातनं येतं आणि हे पिण्याचं पाणी आहे बघा. हे तुम्ही शेतीसाठी सुद्धा यूज करता. ते बघा काय कुठून मेन येतं पाणी ते दाखवतो. तुझ्या साईड नाही. हा चालेल. हा बघा किती पाणी बघा त्याच्या गुडघ्यापर्यंत आहे. पाणी पिण्यालायक आहे आणि पिण्याचं पाणी आहे ते. असं करून त्याच्यातलं पाणी मी आत्ता पिऊ शकतो. तो थंड आहे. चला आता आपण नॅचरल वॉटर पुढे दाखवतो कसं कुठून येतं ते. दादा जरा येतो ना, माझे बूट पण घेऊन ये. कुठे आहेत ते बघ. मग काय काय पकडू? कॅमेरा पण आहे ना मी. गोप्रो. हा पकड मी आणतो. हे घे. गोप्रोने मग थोडीशी व्हिडिओ पण. मग एक काम कर ना, तिथेच जा ना. तूच पाण्यात आहेस ना, घे ते घेऊन तरी ये. बुटं घेऊन ये ना तिथून. मी इथे इथून तिथे जाणार तर तू तिथूनच घेऊन येशील. हातातच पकड ना. चल गोप्रो दे मला. चल चल. अरे तिकडून नको जाऊ. मग कुठून येऊ? इकडूनच जायचंय. तू या साईडने म्हणून बोललेलं तुला बूट घेऊन जा म्हणून. हा चल चल गोप्रो दे. बूट घेऊन जा. चला आपण ह्याच्यावरनं पूल जो बांधलाय सिमेंटचे मातीचं लेअर देऊन त्याच्यावरनं जाऊया. नाचण्यांवर पाय द्यायचा. जरा तिथे चिकचिकीत आहे पाणी, त्यामुळे म्हणजे माती चिकचिकीत झाली त्यामुळे चालता येणार नाही. बघा चप्पल बघा कशी येत. तरी बघा हा पाणी बघा कसं कुठून येतं.
इथे पण स्टोअर झालंय. एवढं जाम स्टोअर झालं ना, म्हणजे तयार झालं, म्हणजे काय म्हणता येईल, साचलंय पाणी जास्त. आणि तिथून तो हे केलाय ना, तिथे पूल बनवलाय, त्यामुळे हळूहळू पाणी जात आहे पुढे बघा. मिनी डॅम बोलू शकतो. हां, मिनी डॅम. आणि पाण्याची फोर्स एवढीच आहे, म्हणजे स्लो आहे थोडा. आणि इथे जाऊन साचलंय पाणी, त्यामुळे ते तिथे पोहोचण्याला मदत होते थोडं. इकडे मासे बघ किती आहेत ते या साईडला. कुठे? हां, दाखवतो मी. चप्पलच काढतो, नाही तर घसरायला होईल. चप्पल इथे ठेव. हा, हे बघा पाण्यामध्ये मासे बघा किती आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवलं म्हणजे पाणी कसं स्टोरेज कुठे केलं जातं. त्याचबरोबर ती इथे जी भेंडीची झाडं, त्याचबरोबर लाल माठ आहे बघा माझ्या खालीच आहे इथे. लाल माठ, दुधी भोपळा. परत इथे मागे बघाल तर हे नाचण्याची झाडं हे लावली आहेत. आणि सगळं कॅनल छोटा सर्व. आणि इथे हे छोटासा, समजा छोटासा डॅम किंवा पाणी जे पिण्यासाठी लागतं किंवा शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे ते इथे असं स्टोअर केलं जातं. कसं बाण टाकतात ते सर्व दाखवलं. आता हे पाणी कुठून येतं ना ते पण दाखवतो तुम्हाला. एक्झॅक्ट वर जाता येत नाही. आम्ही पाणी घराकडे नेतो ती पण जागा दाखवणार. हा, आता एक्झॅक्ट वर जायला बघा कसा रस्ता आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्या साईडला सर्व तूर डाळीची झाडं आहेत. आपण एक्झॅक्ट वर तर जाणार नाहीये, पण त्या साईडला आपल्याला जायचंय. हा, दुसऱ्या साईडला. चला आता मग पुढे जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पाण्यातून नंतर हे पाणी फिल्टर होतं. तुम्हाला वाटत असेल की आम्ही असंच पाणी पितो, असं नाही. हे पाणी फिल्टर केलं जातं. हे कुठून त्या ह्याच्यातनं जातोय? तिथे कुठे जातोय घाचीत? तू असा ये ना, तुला इकडून असा रस्ता आहे ना, ये ना तू. कुठून येऊ? ये ना इथूनच. तू असा ये, असा असं ये माझ्या बरोबर. चल, मी दाखवतो कुठून कुठून पाणी येते ते, म्हणून सांगतो. अरे इथून चल, नंतर बघू ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला असं इथूनच दाखवतो, कारण वरती चढायला रस्ता बरोबर नाही. ते बघा तिथून त्या दिशेने असं पाणी येतं. असं इथून जाऊन तो रस्ता झालाय. तिथे पाण्याला बाण टाकलाय, तो साठलं जातं तिथे पाणी. आणि ही अशी सर्व शेती आहे, म्हणजे भाज्याला पालेभाज्या लावतो ते सर्व इथे लावलेले आहेत. इथे खाली आहे. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण जे कणकीचे झाडं दाखवलेले, बांबू, हा, त्यांची छोटी झाडं आहे तिकडे. हे दाखव कुठे आहेत. हे बघ. चला आपण ती कणकीची झाडाची दाखव. हे बघा रस्ता बघा कसा आहे. आणि ते ना चपला आहेत ना, चपला असे चिखलानी हे झालं, सरकायला होत आहे. सरळ झाडा नाही, त्यामुळे ना असं लावून ये. असा पाय लावून पुढचे काच वरती ठेव. बरोबर आला ते बघ. दाखव. ही बघा, ही आहे ही ना, ही बघा, ही कणकीची झाड आहे ती बघा. माझ्याकडे दाखव. मित्रांनो, हा तर तिकडे येणार नाही, मला माहिती आहे. पण मी तुम्हाला दाखवू शकतो पाणी कुठून येतं ते. जर वर गेलं मला. हे तो गोप्रोला चार्जिंग नाही आहे. गोप्रोला चार्जिंग कमी आहे भावा. 10% आहे तेवढी पुढे. अरे मला ते डाउनलोड करावं लागणार. हाच घेऊन जा, फोन घेऊन जा. हे घे, फोन घेऊन जा. फेस दाखव जरा तुझा. हा, हे घे, फोन घेऊन जा. घे, पकड, फोन पकड. हे बघा फुल बघा. एवढी काठ्याची झाडं लागतात ना. आणि इथे बघ केवढा मोठा सुरंग आहे, इथे काहीतरी असणार. तिथून ते मग आम्ही तुम्हाला वरून दाखवतो. येतोय थांब. आता मला जरा वरती जायचं, कारण की माकडं आली आहे तिकडे, तो दाखवणार आहे. आलो, पोचलो थांब. हे बघ काय लागलं. सरकणार नाही तर मग अडकणार. ते बघ मध्ये आलो ना मित्रांनो, हे बघा चपलेची हालत बघ काय, पूर्ण चप्पल सरकते. आणि ना इथे माकडं आहेत. इथे तर माझ्याकडे इथे आहेत ना, पुढे आहेत ना, त्या साईडला माकडं आहेत. एवढा मोठा माकड आता मी बघितला. ते बा आहेत बसलेले, जाऊन दाखवूया. मोबाईल सावकाश पकडा नाही तर घेऊन जातील. नाही, काय नाही होणार. काय नाही होणार. काय हे माणसांना घाबरतात. माणसांना घाबरतात, नंतर बरोबर घेतात. हे बघा कसे पळतायत बघा. ते बघा समोर 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 त्या साईडला. माझा हात दाखवते बघा. हे बघा या साईडला सरळ. जर तुम्ही शांत आवाज बघा. दाखव ये. पुढे जाऊ नको रे.
मोबाईल घेऊन जातील ना कुठे असलं तर. ते बघा चल चल हा बघा हा हा वैभव दादा. हा माकडांचा भरोसा नाही, हातातलं घेऊन पळतात. किती व्हिडिओ बघितले. ते मुंबईचे माकड, त्यांना तुमच्यासारख्या लोकांची सवय झाली म्हणजे. असंच आहे. थांब जरा इथे बघतो. मित्रांनो आहे ना माकडं खूप आहे तिथे. माकडं त्याचबरोबर आम्ही आहे ना सश्यासाठी, सश्याला जो पकडतात ना रानटी ससे, त्यासाठी जाळं पण लावलेलं, पण काय लागलं नाही. गैरेडा तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला असेल पहिला, त्यांनी वाटतं तो जाळा सगळा तोडून टाकला. आणि हे बघ ह्या दगडावरती ज्या बसलेलास ना तू, ते तिकडेच मुंबईमध्ये त्याचा यूज केला जातो बिल्डिंग बांधण्यासाठी. हा चल. याला कोंडा खडक बोलतात ते तुम्ही सांगा, नाहीतर व्हिडिओच्या एंडमध्ये वैभव दादा तुम्हाला सांगेल. कॉमेंट करा नाव दे. तर मित्रांनो ह्यानी तर तुम्हाला पाणी सर्व दाखवलं कुठून कसं येतं. आता मी खाली उतरतो. माकडं बघा, माकडं कसे झाडावरती चढलंय बघा. केवढा मोठा आहे ना, दिसत नसणार व्हिडिओ मध्ये, पण आवाज शांत बसतो. आवाज बघा. रानटी कोंबड्याचा आवाज आहे. रानटी कोंबडा त्या साईडला गेले, त्या साईडला. आता आम्ही इथून बघा कसं स्लोप आहे, स्लोप आहे इथून उतरायला. ये हळूहळू. रानटी कोंबड्याचा आवाज येते तिकडून. चल दाखव माझा हात. आणि रस्ता बघा कसा आहे. माझा हात दाखव. रानटी कोंबड्याचा आवाज पुढे जातो त्या दिशेने. सकाळी आम्ही ज्या काल संध्याकाळी आपण ज्या दिशेला गेलेलो ना ती जागा ती. चल आता इकडे ट्रॅप लावलेला. इकडून मेन पाणी कुठून येते दाखवता येणार. रस्ता बघ. माकड साले एवढे आहेत ना की सांगता येत नाही. कारण आहे ना उड्या असल्या मारतात आणि मोठे मोठे आहेत. माझ्या हाईट एवढे आहेत आणि लांब लांब उड्या मारतात ते त्या साईडला. खडक केवढं मोठं आहे ते. आता मी दाखवतोय बघा. तू बसलेलास ना, तो जवळजवळ एवढा मोठा असणार आहे बघ. हा बघा केवढा मोठा आहे दगड बघा. आणि हे एवढंच नाही, हा पूर्ण दगड जोडलेला आहे. हा सगळा एवढा दगड, हे दगड वरती आले ना सगळे जोडलेले आहेत. आणि तुम्ही मागे एका व्हिडिओ मध्ये ती खोप बघितली असेल, ती बघा खोप. तो बघ, तो दगड दाखव. तो बघ, हा तर छोटा आहे. त्या साईडला दाखव, त्या साईडला दाखव. तो बघ काय दाखवू. दगड. हा तो बघा, तो पूर्ण असा दगड आहे. आणि ना मागच्या साईडला जंगल आहे. तिथे ना गैरेडे, त्याचबरोबर वेगवेगळे सांबार, परत गावठी ससे सर्व येतात तिथे. गावठी ससे म्हणजे काय? रानटी. हा तेच ते रे. गावात त्या लोक पाळतात काय? गावात पाळतात. पहिली आपल्याकडे होते, माहितीये का तुला? मला पण माहिती आहे, पण ते सफेद होते तेव्हा तू जन्मलाच पण नव्हता. तुम्ही माझ्या मागे बघू शकता केवढे मोठे मोठे दगड आहेत. अगदी माझ्या हाईट खांद्याच्या लेवलला आहे. ते एवढे मोठे मोठे. आता मी खाली. अरे खांद्याच्या लेवलला काय, ते तुझ्यापेक्षा पण मोठे असणार जमिनीच्या आतमध्ये. हे जे दगड आहेत ना त्यांना जांभा खडक बोलतात. आणि त्याच्यापासून आजकालचे चिरे बनतात. चिरे. होय माहिती. चला. चिऱ्याची साईज केवढी असते आणि ह्या जांभा खडकाची साईज केवढी आहे. एका खडकाची साईज. आता कुठून जायचंय? आता इकडून रस्ता आहे वर ये. असं जाऊया ना. हो म्हणून मी खाली उतरलो ना. ये लवकर. चल. आम्ही आता इकडून वर चाललोय. पोचलो. आता आम्ही जांभा खडकाच्या वरून चाललोय आणि दाखवतो मी तुम्हाला कुठून कितपर्यंत येतो. हा इकडचा एक छोटासा जांभा खडक सुरू झाला. छोटासा आहे हा, ह्याच्यापेक्षा पण मोठे असतात. हा असा त्या झाडाच्या मुनापर्यंत सगळीकडे जांभा खडक आहे पसरलेला. दादा सांग रे कसा आहे तो, दाखव. पायाखालचा चारा साफ कर. सगळा जांभा खडक आहे बघा. ह्याला हा खडक आहे ना कधी चिऱ्यांसाठी सुद्धा वापर केला होता. म्हणजे जे आम्ही जिथून व्हिडिओ स्टार्ट केलेली तिथूनच आलो आहे. तिथे पुढे पण एक असं ऐक आंबा थोडं पायाला लागला. चला हे बघा पायपामुळे लूक बघ असले येतोय पाण्याने. धबधबा दाखवूया. ते पाणी तिथून येत आहे, तिथून असं जात आहे. बघ. आणि आम्ही तिथून पाईप लावलंय, हे पाणी घरी जायलंय बघ. गोप्रोनी शूट करतोय.
हे पण तुम्हाला पाण्यामध्ये बघायला भेटेल नंतर व्हिडिओ मध्ये. आणि असा हा नजारा आहे. आणि हे पाणी तेव्हा तिथे मोटार लावलेली आहे, समोर दिसत असेल. त्या मोटारच्या सहाय्याने हे पाणी असं वरतून जाऊन डायरेक्ट घराच्या दिशेने टाकीमध्ये स्टोअर केलं जातं. फिल्टर होता हे पाणी, फिल्टरची मशीनसुद्धा आहे. पाणी फिल्टर होऊनच मग ते घरात पाणी यूज केलं जातं जेवणासाठी किंवा पिण्यासाठी. हा बघा आता पाण्यामधून तोंड धुवायला जातोय. तर मित्रांनो उन्हात यायला फिरून फिरून जाम गरम झालंय, जरा डोकं असं चिकचिकी झालं, जरा तोंड बिन धुवून घेऊ. थंड आहे एकदम पाणी मस्त पैकी. ते दादा धर हे धर रे, घे बघ मला इकडे मासा दिसतोय, भेटला तर पकडेन मी. हे पकड. कुठचा मासा पकडतोय? घे भेटेल तर भेटला तर भेटेल. चल कुठे गेला कुठे आला चल आपल्याला अजून पुढची व्हिडिओ शूट करायची आहे. चल जाऊया. हा बाबा दिसलं रामा, मग जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? हे बघ आपल्याला चिकन लागला ना, चप्पल सरकते. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मला आदित्य घेऊन आलेला पिण्यासाठी लागणारं पाणी, त्याचबरोबर शेतीसाठी जे पाणी स्टोअर केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं ते दाखवलं त्यांनी. थोडीफार झाडं दाखवली, म्हणजे गावी लोक कोण बाजारात जास्त भाज्या घेत नाही, स्वतःच्या जमिनीवर पिकवतात आणि खातात. आणि यांनी खूप जास्त लावलेले आहे, पालेभाज्या आहेत, लाल भाजी आहे. ओ बाई वांगी. हा ऐक, अजून व्हिडिओ संपली नाहीये. मग ही व्हिडिओ संपल्यावर अजून नवी व्हिडिओ येणार आहे. अजून एक चालेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब करत नसेल ना तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग. काळजी घ्या आणि सोयीन राहा. गणपती बाप्पा मोरया.